फक्त सांगायचं एवढंच होतं की मी हयात आहे. म्हणजे त्या संबंधीची काही चिंता कोणाला असू नये. आणि म्हणून पक्षाच्या ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर अध्यक्षांनी असं सुचवलं की आपल्याशी थोड्या गप्पा माराव्यात आणि त्या हेतूनच आलेलं. इमिजिएट असा माझ्यासमोर काही कुठला प्रश्न नाही आहे. तुम्ही काही प्रश्न विचारलं तर त्या सगळ्याला उत्तर द्यायला मी इच्छा आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक झालेली आहे, आपली प्रतिक्रिया काय? असं आहे की प्रश्न असा आहे की जे माझ्या वाचनात वृत्तपत्रातून आलं तर देशातली एक एजन्सी त्यांच्याबद्दलची चौकशी कोणी तक्रार केल्याच्या नंतर अशा एजन्सीज करतात. पण त्याच्यात 2-3 गोष्टी दिसतात. एक असं आहे की तक्रार करणारे जे लोक आहेत ते एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत, संसदेचे सभासद आहेत. तक्रार समजू शकतो, पण जे तक्रार करतात त्यांची जी स्टेटमेंट माझ्या वाचनामध्ये येतात की त्याच्यामध्ये मी यांना जेलमध्ये पाठवणार आहोत. म्हणजे तक्रार करण्याच्या फळी नाही, पण त्याच्या पुढचा सुद्धा अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे असं समजून सातत्यानं काही गोष्टी करण्याच्या संबंधीचा काही लोक प्रयत्न करत आहेत. आणि त्या माध्यमातून चौकशी करणाऱ्या यंत्रणेवर एक प्रकारचा दबाव आणण्याच्या संबंधीचा प्रयत्न हा या ठिकाणी दिसत आहे. काही तक्रारी असतील ते इन्व्हेस्टिगेशन करण्याचा अधिकार त्या यंत्रणेचा आहे. आणि तुम्ही समीर भुजबळांच्याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला. माझा त्या सगळ्यांना सल्ला एकच आहे की इन्व्हेस्टिगेशन करणारी जी यंत्रणा आहे त्यांना पूर्ण सहकार्य करा. त्यांना हवी असेल ती माहिती त्याच्यामध्ये द्या. आपली भूमिका स्वच्छ असल्याच्यामुळं आपण चिंता त्या ठिकाणी करण्याच्याबद्दलची आवश्यकता नाही आहे. आपण अवश्य त्या ठिकाणी हे जे काही सखोल चौकशी करण्याच्या संबंधीचं काम चालू आहे त्याला पूर्णपणानं सहकार्य करा. पण एक आणखी गोष्ट याच्यामध्ये बघायला मिळते की साधारणतः या चौकशी करणाऱ्या यंत्रणेच्या वतीनं ज्यांची चौकशी करायची आहे त्यांच्याबद्दलची माहिती किंवा त्यांच्या घरी जाऊन तिथं काही रेड वगैरे टाकण्याच्या संबंधीचं काम केलं जातं. पण एकाच प्रश्नाच्या संबंधित 3-3 वेळेला रेड टाकली जाते हे कधी मी पाहिलेलं नव्हतं. अँटी करप्शनची रेड झाली, आता जी एजन्सी चौकशी करते त्याची यापूर्वी एक रेड झाली आणि आता त्याच एजन्सीची पुन्हा एकदा रेड या ठिकाणी होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कुटुंबियाला टार्गेट करून 2-3 वेळेला त्याच्यावर त्याच तक्रारीच्या संबंधी रेड करणं हे यापूर्वी कधी पाहण्यामध्ये नव्हतं. पण ती या ठिकाणी पाहायला या ठिकाणी गोष्ट मिळालेली आहे. आणि त्यामुळे साहजिकच आहे की एक पॉलिटिकल व्हेंडिक्टिव्हनेस याच्यामध्ये आहे का काय अशा प्रकारची शंका येणारी परिस्थिती या ठिकाणी दिसते. आणि साहजिकच की राजकारणामध्ये या पद्धतीनं सत्तेचा वापर करण्याच्या संबंधीची पद्धत महाराष्ट्रामध्ये यापूर्वी मी कधी पाहिलेली नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याशिवाय अन्य लोकांचं राज्य पाहिलेलं आहे. 1995च्या त्या कालखंडामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आणि BJPचं राज्य होतं. मनोज जोशी मुख्यमंत्री होते, राणे मुख्यमंत्री होते. त्या 5 वर्षाच्या काळामध्ये कधी हे पाहण्यात आलं नाही की सत्तेचा वापर हा महत्त्वाच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या विरुद्ध केला जातो. हे चित्र त्या काळामध्ये काही दिसलेलं नव्हतं. पण आत्ता मात्र
जे संसदेचे सभासद की ज्यांच्या विचाराचं राज्य सरकार आहे आणि ज्यांच्या विचाराचं केंद्र सरकार आहे त्यांच्या इशाऱ्यावर सातत्यानं एखाद्या कुटुंबियांना त्या ठिकाणी टार्गेट करून त्यासंबंधीची कारवाई करण्याच्या संबंधीचे प्रयत्न या ठिकाणी केलेले दिसतात. लोकशाहीमध्ये या पद्धतीनं सत्तेचा वापर यापूर्वी कधी आम्ही पाहिलेला नाही. पण ठीक आहे, अधिकार आहे, त्या अधिकाराचा वापर कसा करायचा हे राज्यकर्त्यांनी ठरवायचं आहे आणि त्यांनी हा एक नवीन प्रघात महाराष्ट्रामध्ये घातलेली दिसते. और साहब, जब भी भुजबल जी को अपना पक्ष रखने के लिए कहा जाता है वो एक बयान जरूर करते हैं कि जो जो फैसले हुए वो तत्कालीन मुख्यमंत्री और तत्कालीन कैबिनेट उपसमिति के मंजूरी पर ही लिए गए. ऐसे में क्या भुजबल के खिलाफ ही कार्रवाई हो रही है या अन्य के खिलाफ भी होनी चाहिए? सीधी बात यह है कि भारत सरकार में मैंने कई साल काम किया है. वहाँ एक सिस्टम वो है कि जैसे कैबिनेट होता है वैसे ग्रुप ऑफ मिनिस्टर्स होते हैं और ग्रुप ऑफ मिनिस्टर को कैबिनेट के पावर्स होते हैं. मैं खुद ग्रुप ऑफ मिनिस्टर का कई बार चेयरमैन हूँ और ग्रुप ऑफ मिनिस्टर में हमने कई जिसे नेशनल लेवल पर ले लिए. वो अधिकार कैबिनेट का ग्रुप ऑफ मिनिस्टर को मिलता है. वैसे ही यहाँ पायाभूत सुधारणा करण्याच्यासाठी ग्रुप ऑफ मिनिस्टर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली. याचा अर्थ असा आहे की मंत्रिमंडळाचे अधिकार तिथं भाग केलेले आणि मंत्रिमंडळाने एखादा निर्णय घेतल्याच्या नंतर त्याची चौकशी केली जाते. तो मंत्रिमंडळाचा अधिकार आहे, लोकांनी त्यांना अधिकार दिलेला आणि छगन भुजबळांनी घेतलेल्या निर्णयाला कॅबिनेटच्या सब कमिटीची मान्यता असेल आणि ती कमिटी एम्पॉवर असेल तर तो अधिकार मंत्रिमंडळाचा आहे, त्याची चौकशी होऊ शकते. साहेब, राज्यात दुष्काळ अजून वाढतोय, आणखी विरोधात वाढणार आहे. याचा हा विषय समजला का? नाही, तुमचा जो दुष्काळाचा विषय आहे एकदा यांचा विषय संपून द्या आणि तो संपल्यावर मी दुष्काळाकडे वळेल. बोला. पवार साहब, आपको क्या लगता है कि ये कहीं पॉलिटिकल वेंडेटा और सत्ता के दुरुपयोग का ये संकेत मिले आपको, क्यों ऐसा लग रहा है? नहीं, बात एक है कि एक ही एलिगेशन के बारे में तीन बार दो बार एक एजेंसी की, एक बार एक और एजेंसी की. इससे पहले कभी हमने देखा नहीं था कि एक ही एलिगेशन में जाकर किसी के इंस्टीट्यूशन में जाकर जांच कर रही है. इससे पहले दिखाया नहीं था. पण अशा प्रकरणाची चौकशी व्हायला हवी की नको? कारण नाही, मी म्हणून सुरुवातीला सांगितलं की माझा सल्ला आहे की चौकशी करणाऱ्या यंत्रणेला पूर्ण सहकार्य करा आणि पूर्ण माहिती द्या. और साहब, अपना कांग्रेस भी ये कह रही है कि उनके नेताओं के खिलाफ भी तेजी से कार्रवाई की जा रही है और बदले की भावना से कार्रवाई की जा रही है. पूरे देश भर में अगर बात करें तो यहाँ अशोक चौहान हो गए, उमन चांडी हो गए, तो क्या लगता है कि विपक्ष को कहीं ना कहीं एक बदले की भावना से टारगेट करके काम किया जा रहा है? मुझे देश की स्थिति मेरे सामने आज तो नहीं है, मगर मैंने अशोक चौहान का जो स्टेटमेंट पढ़ा था और ये जो कल यहाँ हुआ ये भी मैंने देखा है नज़दीक से. तो इससे एक तो बात साबित होती है कि किसी ने एलिगेशन करने के बाद रूलिंग पार्टी के एक सांसद ने तुरंत नेशनल लेवल की एजेंसी, स्टेट लेवल की एजेंसी इतनी कठोर एक्सट्रीम पोजीशन मिलती है, ये इससे पहले कभी देखा नहीं. और दूसरी भी एक बात मैंने इसमें देखी कि मालूम नहीं, जो मैंने अखबार में पढ़ा था इसलिए मैं अखबार के माध्यम से बोल रहा हूँ कि इससे पहले एंटी करप्शन की एक इंक्वायरी हुई और एक अखबार में आ गया कि इसमें क्लीन चीट दे दी और दूसरे दिन फिर स्टेटमेंट आ गया कि क्लीन चीट देने का अधिकार उनको नहीं, नई कमेटी अपॉइंट की जाएगी और नई कमेटी के माध्यम से फिर इंक्वायरी हो जाएगी. यानी जो हमें चाहिए वो जब तक मिलता नहीं तब तक ये हम इन्वेस्टिगेट करेंगे, ये संदेशा इससे मिलता है.
भुजबल साहब ने अमेरिका से जो स्टेटमेंट दिया है उन्होंने ये कहा है कि जांच एजेंसी जबरन जो बयान ले रही है, जो जिन लोगों ने बयान दिया है वो उनके पक्ष में थे, लेकिन जबरदस्ती से बयान मैंने उनका विदेश का स्टेटमेंट पढ़ा नहीं, इसलिए जब तक मैं पढ़ता नहीं तब तक मैं पढ़ता So नहीं। you are saying this is harassment by the government of the opposition? Are you saying that? No, I not said. I said I have not seen this type of approach by any government in the state for the last 40 years. पवार साहब, तेलगी स्कैम में भी ये कद्दावर नेता है छगन भुजबल साहब। तेलगी स्कैम में कुछ नहीं निकला, लगातार आरोप रहे, परिवार के सारे तीनों कांग्रेस समेत इनकी भी पूछताछ हुई। आज इन कुछ दिनों में देखा जा रहा है कि लगातार तीनों की पूछताछ हो रही है अलग अलग एजेंसियों द्वारा। क्या पार्टी के छवि पर, खुद उनके राजनीतिक करियर पर कहीं असर होता नहीं दिख रहा है? मैंने कहा ना भाई, शुरू में एक ही फैमिली पर ये एक बार इंक्वायरी, 2 बार इंक्वायरी, 3 बार इंक्वायरी, कोई मिलता नहीं तो भी इंक्वायरी, और टारगेट किया जा रहा है। यानी इसमें एक ऐसा स्मेल आ रहा है कि ये विंडिक्टिव अप्रोच है। पवार साहेब, राज्यामध्ये दुष्काळाचा इससे जुड़ा हुआ सवाल प्रश्न आहे। शेवटचा प्रश्न आहे सर। नाही जाणं ते. जो जिस सांसद के बारे में आप बात कर रहे हैं, जो इस केस में कंप्लेनेंट भी है, वो हर बार एक बयान देते हैं कि अगली बार इनको अरेस्ट हो जाती है। अब वो ये कह रहे हैं कि समीर गुर्जर के बाद अभी अगला नंबर छगन भुजबल का होगा। क्या आपको लगता है कि इस कार्रवाई में कहीं ना कहीं कोऑर्डिनेशन है? ये मुझे मालूम नहीं, बिकॉज मैंने इसके जेल में जाकर मैंने देखा नहीं, ना किसी के साथ मैंने बातचीत नहीं की। अब जो छपते हैं इसके माध्यम पर मैंने ये जवाब दिया है। लेकिन राज्यामध्ये भीषण दुष्काळ आहे, त्यातही मराठवाड्यामध्ये आतूरसारख्या ठिकाणी एक एक महिन्यांनी लोकांना प्यायला पाणी मिळतं। तुम्ही दौरा करणार आहात असं कळतंय, आणि केंद्र सरकारने 3.5 करोड रुपये दिलेले आहेत दुष्काळासाठी, ते लोकांना वाटावेत की एखादी योजना राबवावी पाण्यासाठी, तुम्हाला काय वाटतं? असं आहे की केंद्र सरकारने काय दिलं याची कल्पना मला नाही, पण एक गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती आहे, आणि त्या परिस्थितीची पाहणी यापूर्वी मी स्वतः गेलो होतो, तटकरे गेलेले होते, आमचे बाकीचे सगळे सहकारी गेलेले होते। त्या भागात राजेश टोपे वगैरे हे प्रत्यक्ष राहतात आणि प्रॅक्टिकली 7 महिने आपला पूर्ण वेळ त्याच कामाच्यासाठी देतात। त्यांच्याकडून जे फीडबॅक मिळतं आहे ते अतिशय गंभीर आहे। आज लातूरसारख्या ठिकाणी 20 दिवसांना एकदा प्यायला पाणी मिळतं, त्याची इतकी कुठली गंभीर परिस्थिती असणार। आणि काही ठिकाणी 20 दिवसांना पाणी मिळतं, काही ठिकाणी 15-18 दिवसातून पाणी मिळतं। म्हणजे पिण्याच्या पाण्याची इतकी गंभीर समस्या आज असेल फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला, तर आपल्याला जून महिन्यापर्यंत हा कालावधी काढायचा आहे। आणि त्यामुळं या परिस्थितीशी सामना करण्याच्यासाठी बाकीचे सगळे मतभेद सोडून एकत्र येऊन त्या संकटग्रस्त लोकांना वाचवण्याच्यासाठी अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे। हे सूत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या सगळ्या सहकार्यांना आम्ही दिलेलं आहे, आणि म्हणून महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझं आणि आमच्या सहकाऱ्यांचं अपील आहे की या संकटग्रस्त माणसाच्या मदतीच्यासाठी आपण जावा। हे जे काही विंडक्टिव्ह अप्रोच घेतला जातो त्याची फार चिंता करू नका। आपण या मदत जिथं करण्याची आवश्यकता आहे तिथं लोकांना मदत करा। अनेक ठिकाणी ह्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत की गुरांच्या छावण्या काढायची आवश्यकता आहे, काही ठिकाणी काढल्या आहेत, त्यांना असं सहाय्य होत नाही, त्या छावण्यांना मदत करण्याच्या बद्दलची गरज आहे। आणि आणखीन एक गोष्ट अशी आहे की अनेकांचं शिक्षण त्याच्यात खंड पडायला लागला आहे, तरुण पिढीच्या विद्यार्थ्यांच्या, त्यांना मदत केली पाहिजे। आणि म्हणून आज या सगळ्या संकटग्रस्ताला मदत करण्याच्यासाठी अधिकार, सत्ता आणि संघटन या सगळ्याचा वापर केला पाहिजे। केंद्राने काही मदत केली असेल तर तिचाही वापर करून घेतला पाहिजे, कमतरता असेल तर त्यासाठी केंद्राला सुद्धा आठवण झालं पाहिजे। पवार सर, आप बीजेपी के एक सांसद का बार बोले कि उसके कहने पे कार्रवाई हुई है, लेकिन बीजेपी सरकार जो पूरे ऑल ओवर इंडिया में भ्रष्टाचार का आंदोलन चला रही है, तो आपको लगता है कि बीजेपी सरकार से एक सांसद के कहने पर एनसीपी के बड़े नेता के ऊपर कार्रवाई कर रही है? ऐसा क्लेम किया है, इसलिए मैं जानता नहीं हूँ, ऐसा क्लेम किया इन लोगों ने कि भुजबळांना टार्गेट केलं जात आहे की राष्ट्रवादीला टार्गेट केलं जात आहे, कारण राष्ट्रवादी भुजबळ
पाठोपाठ आता तटकरेंच्या आणि अजित पवारांची नावं किती मागे घेत आहे? आणि नावं काय नावं कोणाची शरद पवारांचे नाव येईल ना, त्याच्यात काय अडचण नाही. मी मागेही सांगितलं की आमच्या सगळ्यात राष्ट्रवादीमध्ये आमच्या सगळ्यांची तयारी आहे. सत्तेचा वापर वेगळ्या पद्धतीने करण्याच्या संबंधीची कोणाची तयारी असेल तर माझ्यासह सगळ्यांची तयारी आहे. आम्ही काही त्याची चिंता करत नाही. क्या शरद पवार साहब की अंतरात्मा ये मानती है कि भुजबल निर्दोष है? भाई बात ऐसी है कि आप किसके आधार पर बोलते हैं कि वो दोषी है? लेकिन सर आप सत्ता पक्ष और एजेंसी पर आरोप लगा रहे हैं कि राजनीतिक भावना के तहत ऐसा किया जा रहा है। अबे इसका एजेंसी का कहना है मुझे कि लगता के आधार पर चलते हैं, सत्ता के आधार पर नहीं चलते। ठीक है, बात आएगी सामने। जुडिशरी देश में अभी तक है। क्या पार्टी इसको लेकर कोई भूमिका लेगी, आंदोलन लेगी, रास्ते पर उतरेगी? नहीं, आंदोलन का ये सब्जेक्ट नहीं है। मैंने कहा कि इन्वेस्टिगेशन को कोऑपरेशन करने की नीति हमारी आज है। नहीं, इन्वेस्टिगेशन को नहीं, जिस तरह से टारगेट किया जा रहा है सिलेक्टिवली। ठीक है, इस बारे में सड़क पर जाने का नहीं, जनता की कई समस्या इससे ज़्यादा गंभीर है और इस पर हम ध्यान देंगे। पवार साहब बीजेपी के नेता और मंत्री ये लगातार कहते हैं कि एनसीपी के जितने लोग हैं, चाहे सिंचाई घोटाला हो या महाराष्ट्र सदन हो, सबको जेल में भेजेंगे। तो ये ठीक है प्रचार भी हो रहा है। ना, उनके हाथ में हुकूमत है तो जरूर वो अपना कदम उठा सकते हैं और इस देश में जुडिशरी अभी तक बाकी है। पवार साहब, जिस तरह की खबर आ रही कर्नल पुंडरीक और पंजाब साहब में इससे छूट सकते हैं, लगता है आपको बीजेपी जिस तरह से मशीनरी इस्तेमाल कर रही है अपने कानून अपने हाथ में, ये बाहर निकल सकते हैं जिस तरह से इतने बड़े आरोप लगे थे? नहीं, मैं तो जानता नहीं इस बारे में, आप लोग कहते पवार सर, ईडीची किंवा एसीबीची जी कारवाई सुरू आहे, गेल्या 28 जानेवारीला हायकोर्टानं जो प्रोग्रेस रिपोर्ट मागितला त्यानंतर त्या स्पीड अप झालेल्या आहे. खरं तर हायकोर्टानं या महाराष्ट्र प्रकरणी झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.